2025मध्ये मी काय केलं ते तुमच्यासोबत नक्की शेअर केलेलं आहे. मी जे घालवलेले क्षण आहेत, मग जे स्वयंपाक खोलीतला माझा वेळ आहे आणि त्यामध्ये बनवलेल्या अशा रेसिपीज आहे, ज्यामध्ये आहे छान हिरवी सुकी भाजी, तर कधी अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता 2025मध्ये मी एवढे छान क्षण घालवलेले आहेत आणि त्याचा साक्ष म्हणजे यूट्यूब आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे छान फक्कड असं मी तर छान लाल बुंद असं तुरीचं वरण बनवलेलं आहे, तर कधी मस्त गरमागरम बनवलेली कलरफुल बिर्याणी आहे, तर कधी छान नाश्त्यासाठी बनवलेली उसळ आहे, तर कधी रात्रीच्या जेवणामध्ये आपण महाराष्ट्रीयन जेवण मसाला भाजीमध्ये येते ती सोयाबीनची रस्सा भाजी बनवलेली आहे. कधीतरी वेगळं म्हणून काहीतरी बनवलेले इथे शेंगोळ्या आहेत, तर कधीतरी आता भरलं वांगं आपण जसं म्हणतो, भरलं वांगं आणि छान चपातीची रेसिपी आहे. कधी डाळ घालून केलेल्या हिरव्या भाज्या आहेत, तर कधी इथे नाश्त्यासाठी बनवलेले गरम गरम आलू पराठे आहेत, तर कधी आंबवलेले पदार्थही बनवतो आपण, तर आंबवलेल्या पिठाचेही पदार्थ म्हणजेच इथे उत्तप्पा बनवलेला आहे, तर कधी महाराष्ट्र जेवणामध्ये येते ते आपली तुरीच्या सोल्याची आमटी, जी प्रत्येक घरामध्ये बनते ती आमटी आहे आणि त्यासोबत लागणारे अशी आपण खातो ती भाकरी आहे. तर कधी लाल मिरचीचेच पण साधे आणि सिंपल इथे सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले पोहे आहेत, तर कधीतरी असं आपण उकडलेल्या तुरीच्या शेंगा, ज्या की आपण नेहमीच हिवाळ्यामध्ये शेतकरी सगळेच आपण खात असतो, तर त्यानंतर कधीतरी असे बनवलेले मस्त असे कद्दूचे धपाटे आहेत, तर कधी छान असं सणावारांसाठी बनवलेले तिळाच्या पोळ्या आहेत, जे काय आपण गोडधोड बनवतो ते. आणि आपण आता दिवाळीमध्ये वगैरे नाही का, किंवा मग असंच कधीतरी बनवून खायला आपण स्नॅक्समध्ये चिवडा बनवतो, तो चिवडा आहे. किंवा मग आपण गोडधोड म्हणून सगळ्यात जास्त फेमस असणारी आपल्याकडे ती म्हणजे बुंदी आहे. तर इकडे तुम्ही साईडला बघू शकता की लिंबाचा ठेचा देखील आहे, तर कधी असं फारच हटके म्हणून मी इथे बनवलेले कटलेट आहेत, तर कधीतरी सिंपल असं ज्यूस आपण घेत असतो, ते इथं ज्यूस पण ह्याची पण रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. माझ्या आठवणीतील छान असे क्षण जे माझ्या माहेरचे आहेत, ते पण मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. कधीतरी आपल्याला टेन्शन म्हणून येणारा पण दवाखान्याचा मोमेंट नको असणारा, ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. कधीतरी छान अशी रिलॅक्स होण्यासाठी मंदिरात गेलेली आणि निवांत तिथं बाकावर बसून लांब श्वास निवांत मोकळा श्वास घेणारी मी, त्याचे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर कधी आपलं घरगुती मस्त गाऊनवर स्वयंपाक पाणी केलेल्याचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तर कधी असं छान तयार होऊन गेलेली बाहेर, त्याचे पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो, तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर जाऊन चेकआउट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.